जय श्रीकृष्ण. आज आपण भगवद्गीतेच्या पहिल्या अध्यायातील 11वा श्लोक समजून घेणार आहोत. हा श्लोक कुरुक्षेत्राच्या रणभूमीवर दुर्योधनाने आपल्या सैन्याला उद्देशून म्हटलेला आहे. श्लोक: अयनेषु च सर्वेषु यथा भागमवस्थितः भीष्ममेवाभिरक्षन्तु भवन्तः सर्व एव हि. श्लोकाचा अर्थ: दुर्योधन म्हणतो, तुम्ही सर्वजण आपल्या विभागांमध्ये योग्य ठिकाणी उभे राहा आणि सर्वांनी मिळून भीष्म पितामहांचे रक्षण करा. हा या श्लोकाचा साधा अर्थ आहे, परंतु या एका वाक्यातून दुर्योधनाच्या मनातील भीती, असुरक्षितता आणि भीष्मांवरील अवलंबित्व स्पष्ट दिसून येते. कुरुक्षेत्रावर युद्ध सुरू होण्यास काही क्षण बाकी आहेत. दोन्ही बाजूंची विशाल सैन्य सज्ज आहेत. शंखनाद होण्यापूर्वी दुर्योधन आपल्या प्रमुख योद्ध्यांकडे पाहतो आणि त्याला जाणवते की त्यांच्या संपूर्ण सैन्याचा आधारस्तंभ म्हणजे भीष्म पितामह आहेत. म्हणून तो सर्वांना एकच आदेश देतो: भीष्मांचे रक्षण करा. भीष्म पितामहांचे महत्त्व: भीष्म हे केवळ एक योद्धा नव्हते, ते अनुभवाचे, ज्ञानाचे, पराक्रमाचे आणि कर्तव्यनिष्ठेचे मूर्तिमंत उदाहरण होते. त्यांनी आयुष्यभर आपल्या प्रतिज्ञेचे पालन केले. त्यांच्या उपस्थितीमुळे कौरव सैन्याचा आत्मविश्वास वाढत होता. दुर्योधनाला वाटत होते की जोपर्यंत भीष्म रणांगणावर आहेत तोपर्यंत कौरवांचा पराभव होणार नाही. जर दुर्योधन पूर्ण आत्मविश्वासात असता तर त्याला अशा सूचना देण्याची गरज नव्हती, पण तो वारंवार भीष्मांचा उल्लेख करतो. याचा अर्थ त्याच्या मनात कुठेतरी भीती होती. त्याला माहिती होते की पांडवांच्या बाजूने धर्म आणि श्रीकृष्ण आहेत. म्हणूनच तो आपल्या सैन्याचा मुख्य आधार असलेल्या भीष्मांचे संरक्षण करण्यावर भर देतो. या श्लोकातून नेतृत्वाचे एक महत्त्वाचे तत्त्व समोर येते. कोणत्याही संघटनेत, कुटुंबात किंवा संस्थेत काही व्यक्ती अशा असतात की त्यांच्यावर संपूर्ण व्यवस्था अवलंबून असते. त्यांचे अनुभव, मार्गदर्शन आणि निर्णय महत्त्वाचे असतात. म्हणून अशा व्यक्तींचा सन्मान आणि संरक्षण करणे आवश्यक असते. दुर्योधन म्हणतो, सर्वांनी मिळून भीष्मांचे रक्षण करा. यामध्ये एकजुटीचा संदेश आहे. एकटा माणूस कितीही बलवान असला तरी समूहाची ताकद वेगळीच असते. जेव्हा सर्वजण एकाच उद्दिष्टासाठी काम करतात तेव्हा मोठमोठी संकटेही दूर होतात. घरातील वडीलधारी मंडळी, शिक्षक, गुरु किंवा अनुभवी व्यक्ती या आपल्या जीवनातील भीष्मांसारख्या असतात. त्यांच्या अनुभवामुळे आपण अनेक चुका टाळू शकतो. आजच्या धावपळीच्या जीवनात अनेकदा आपण ज्येष्ठांचा सल्ला दुर्लक्षित करतो, परंतु हा श्लोक आपल्याला सांगतो की अनुभवाचा आदर करणे आवश्यक आहे. आध्यात्मिक दृष्टीने पाहिले तर भीष्म म्हणजे आपल्या जीवनातील सद्गुण: सत्य, संयम, प्रामाणिकपणा, श्रद्धा आणि कर्तव्यनिष्ठा हे आपल्या जीवनाचे आधारस्तंभ आहेत. जर आपण या सद्गुणांचे रक्षण केले तर जीवनातील अनेक संकटांवर सहज मात करू शकतो. परंतु जर हे सद्गुण कमकुवत झाले तर नकारात्मक विचार आपल्यावर विजय मिळवतात. दुर्योधनाने भीष्मांचे महत्त्व ओळखले, पण त्याने धर्माचे महत्त्व ओळखले नाही. फक्त बलवान व्यक्तीचे रक्षण करून विजय मिळत नाही. विजयासाठी सत्य, न्याय आणि धर्माची साथ आवश्यक असते. याच कारणामुळे अखेरीस कौरवांचा पराभव झाला. आज आपण अनेक गोष्टींचे संरक्षण करतो: पैसा, संपत्ती, व्यवसाय, पद, प्रतिष्ठा. परंतु आपण आपल्या चांगल्या सवयींचे, संस्कारांचे आणि मूल्यांचे रक्षण करतो का? हा श्लोक आपल्याला आठवण करून देतो की जीवनातील खरे संरक्षण हे सद्गुणांचे असले पाहिजे. या श्लोकातून आपल्याला काही महत्त्वाचे संदेश मिळतात. अनुभवी आणि ज्ञानी व्यक्तींचा आदर करा. एकजुटीने कार्य करा. आपल्या जीवनातील सद्गुणांचे रक्षण करा. केवळ शक्ती नव्हे तर धर्म आणि सत्य यांनाही महत्त्व द्या. योग्य मूल्ये जपली तर जीवनात यश आणि समाधान मिळते. भगवद्गीतेचा हा श्लोक आपल्याला शिकवतो की जीवनातील खरे सामर्थ्य बाह्य शक्तीत नसून योग्य मूल्ये आणि सद्गुण जपण्यात आहे. जय श्रीकृष्ण.